मुंबईचे उपमहापौर संजय गाडी सध्या आमच्यासोबत आहे। संजयजी, तुम्ही आता शताब्दी रुग्णालयात आला होता, काय माहिती मिळाली, किती लोक इथे ॲडमिट आहेत आणि काय परिस्थिती आहे? आज सकाळी एक 8:15 वाजता ही दुर्घटना घडली। बेस्टची आमची बेस्ट क्रमांक 501ची बस मानखुर्द येथून हायवेवरून ब्रिजवरून उतरताना डिवायडरवरती ठोकली गेली आणि त्याच्यामध्ये या दुर्घटनेमध्ये 11 जण प्रवासी होते। त्यापैकी 9 प्रवासी होते आणि 2 जे डिवायडरवरती उभे होते अशा लोकांना इजा झालेल्या आहेत। त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे, जो इसम डिवायडरवरती उभा होता त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्यासोबत दुसरा जो डिवायडरवरती उभा होता तो जखमी आहे आणि इतर जे आहेत 9 जण ते देखील जखमी आहेत। 3 जण राजावाडीला आहेत, एक मृत झालेली व्यक्ती आहे ती राजावाडीला आणि 2 जखमी राजावाडी हॉस्पिटलला आहेत। आणि गोवंडी शताब्दीला आता आम्ही इथे आलेलो आहोत। माझ्यासोबत आमच्या बेस्ट समितीच्या अध्यक्ष तृष्णा विश्वासराव आहे, तिथली स्थानिक नगरसेविका आमची खांडेकर ताई आहे, समृद्धीताई आमच्या नगरसेविका माझ्यासोबत आहेत। महानगरपालिकेच्या उपायुक्त नांदेडकर मॅडम आलेले आहेत, आज आयुक्त वॉर्ड ऑफिसर पण आलेले आहेत इंगोले साहेब। आणि आम्ही प्रत्यक्ष ह्या सर्व जखमी झालेत त्यांची पाहणी केली, त्यांच्याशी चर्चा केली। काहींना डोक्यावरती लागलेलं आहे, एक आजी आहे तिला इकडे 5 टाके पडलेले आहेत, शोल्डर डिसलोकेट झालेलं आहे काही जणांचं, काही यांना 4 जणांना ऑपरेशन थिएटरमधून ऑपरेशन करून नुकतंच बाहेर आणलेलं आहे। आणि आज प्रशासनाला या गोवंडी शताब्दीच्या आम्ही डॉक्टरांना सांगितलं आहे की त्यांची पूर्ण काळजी घ्या आणि त्यांना जे काही या ठिकाणी दुखापत झालेली आहे त्याच्यातून बरं करण्याची जबाबदारी आम्ही शिवसेना आणि मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणाने घेऊ। त्यांना पूर्णपणाने चांगलं बरं करून पाठवू अशा प्रकारची त्यांना आम्ही आश्वासित केलेलं आहे। मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून हेही आमच्या बेस्ट चेअरमन आहेत त्या त्याची दखल घेतीलच, परंतु ह्या काही आता जे अपघात झालेले काकी होत्या त्यांचं म्हणणं असं की त्या बसमधून दररोज प्रवास करणाऱ्या होत्या आणि हा ड्रायव्हर हा थोडासा बेफाम गाडी चालवतो आणि त्यामुळे त्यांची ती तक्रार होती। तर असे एक ड्रायव्हर जे आहेत यांनी देखील मुंबई शहरामध्ये ज्या वेळेला ट्रॅफिक असेल किंवा ट्रॅफिक नसेल त्यावेळेला वेगाचा मर्यादा आपण राखली गेली पाहिजे। कुठच्याही प्रकारचे अपघात होऊन जीवितहानी होता कामा नये अशा प्रकारची मागणी आम्ही सगळेच जण आमच्या बेस्ट समितीच्या अध्यक्षांकडे सर्व नगरसेवक करणार आहोत। या ड्रायव्हरच्या विरोधात कारवाईची मागणी करणार आहेत का, कशा प्रकारची कारवाई? याची आता चौकशी करतील। स्वतः अध्यक्ष बेस्ट समितीच्या इथे उपस्थित आहेत, त्यांनी घटनेची पाहणी केलेली आहे। त्या आता राजावाडी रुग्णालयामध्ये जाऊन देखील पाहणी करतील। तसंच बेस्ट प्रशासनाच्या माध्यमातून नेमकी माहिती जी काय आहे, ड्रायव्हरने किती वेगात गाडी चालवली, काय ॲक्सिडेंट होण्याचं मुख्य कारण आहे, याच्यासाठी त्या चौकशी करतील किंवा चौकशी करण्यासाठी एखादी समितीची नियुक्ती करतील। आणि ह्या संदर्भामध्ये आमच्या स्थानिक नगरसेविका आहेत खांडेकरता, ह्या देखील आज सभागृह आहे, या सभागृहामध्ये देखील हरकतीचा मुद्दा काढून सभागृहामध्ये या विषयाचं गांभीर्य मुंबईकरांच्या आणि प्रशासनाच्या लक्षात आणून देतील। तुम्ही जे जखमी आहेत त्यांना भेटलो, पण त्यांनी काय सांगितलं, कोणाची चूक आहे? त्यांचं म्हणणं असं की ड्रायव्हरची चूक आहे असं त्यांचं आता प्राथमिक म्हणणं आहे। ड्रायव्हरने वेगाने गाडी चालवली आणि ब्रिजवरून येताना लेफ्टने जायला पाहिजे तर राईटने टाकून त्यांनी डिवायडरवरती गाडी अगदी ठोकली। त्यामुळे निश्चितपणानं आपल्याला प्राथमिकदृष्ट्या आपण याची पाहणी केल्यानंतर कळतं की याच्यामध्ये ड्रायव्हरची चूक असल्याचं दिसतं आहे। तरी देखील चौकशी केल्याच्यानंतर आपल्याला याची पूर्णपणाने खात्री करता येईल। मॅम, कसं प्रकारची कारवाई करणार आहे, चौकशी करणार आहेत, काय याच्यामध्ये ॲक्शन घेणार? हां, आम्ही चौकशी तर बसवणारच आहे। ही खरं तर बस होती ती मातेश्वरी वेटलिस्टची होती आणि त्यांचाच ड्रायव्हर आणि त्यांचाच कंडक्टर असतो, हे आमचे BSTचं तर नसते दोन्ही पण। तर ह्यांनी स्पीड किती होतं, कारण का आम्ही पॅसेंजरबरोबर बोललो आणि पॅसेंजर म्हणत होते एकदम स्पीडला गाडी होती आणि स्पीडनी त्यांना काय कंट्रोल करता आली नाही काय माहिती नाही। आता त्याच्यावर संपूर्ण अहवाल आम्ही मागवतो आहे आणि त्याप्रमाणे आम्ही ॲक्शन घेणार आहोत त्यांच्यावर। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडूसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।